2000 साली तुझं लग्न झालं, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा नवरा आला आणि त्यामुळे तुझ्या करिअरला खूप उपयोग झाला. तुझं करिअर जे आहे ते अधिक फुललं लग्नानंतर. काय चमत्कार केला तुझ्या नवऱ्याने? एकतर तुमचा फॅमिली सपोर्ट हा तुमच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाचा असतो. फॅमिली बॅकिंग तुम्हाला नसेल तर तुम्ही टोटल तुमचा फोकस तुमच्या करिअरवर, तुमच्या फील्डवर लावू शकत नाही. पण ह्या बाबतीत मी खूप लकी होते की आई वडिलांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझे सासू सासरे किंवा माझा जो नवरा होता त्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि तेव्हाच 2000 साली माझा कोच गेला. मी एकटी प्रॅक्टिस करत होते. हे मंदार जे माझे हजबंड आहेत, मंदारनी बघितलं की हे असं शक्य नाही आहे, आता तू इंटरनॅशनल लेवलवर पोहोचलेस. तेव्हा त्याच्यासाठी पण हा खेळ खूप नवीन होता. त्यांनी सुद्धा लग्न माझ्यासाठी मी अंजली भागवत शूटर आहे म्हणून केलं नाही. मी काहीतरी एक वेगळं करते आणि तशीच त्या मुलगी मला आमचं अरेंज मॅरेज अगदी होतं. आणि तशीच त्याला 9 to 5 जॉबवाली अशी मुलगी नको हवी होती, घरात बसणारी नको हवी होती, काहीतरी वेगळं करते. तो स्वतः बिझनेसमॅन आहे, त्यांची स्वतःची नाही खेळाशी काही संबंध नव्हता. पण मी एक काहीतरी वेगळं करिअर करते याची त्यांना आवड होती. हा जो सपोर्ट आहे हा घरातून म्हणजे आधी आई वडिलांचा होता. आई वडिलांनी काय त्या गेम मध्ये काही केलं नसेल पण तुला अप्रत्यक्ष सपोर्ट दिला. नवऱ्याने तर प्रत्यक्ष सपोर्ट दिला. तो मेंटल लेवलवर आणि बाकीच्या लेवलवर किती महत्वाचा असतो? खूप महत्वाचा असतो. कारण तुम्ही तिथे प्रॅक्टिस करताय आणि मग तो जो एक कॉम्प्लेक्स असतो तुमच्या मनामध्ये की आपण एकटेच करतोय, पाठी कोणीच नाही आहे, आज काय झालं उद्या काय झालं तर कोण बघणार आहे, मी माझा वेळ कसा मॅच मध्ये वापरू शकते. हे म्हणजे रिलीफ मला मिळाला की मंदार आहे, मंदारला माहिती आहे माझ्या खेळाबद्दल, मला काही प्रॉब्लेम आला तर तो बघून घेईल. हे सगळं बॅकिंग तुम्हाला मिळतं आणि तुम्ही खूप मेंटली रिलीफ होता की माझ्या सगळ्या ज्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या सगळ्यांनी वाटून घेतलेल्या आहे. म्हणजे असं माझ्याकडनं एक्सपेक्टेशन नव्हतं की मी दिवसभर प्रॅक्टिस करून मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 प्रॅक्टिस करते, त्याच्यानंतर मी एक्सरसाइजेस करते, मी संध्याकाळी 8:30ला घरी पोहोचल्यावर माझ्याकडनं असं एक्सपेक्टेशन होतं तू घरातली सून म्हणून हे काम करायला हवं की असं तरी करायला हवं, रविवारी घरी असतं निदान घरचं काम, असं माझ्याकडनं कोणीच एक्सपेक्टेशन ठेवलं नाही. किंवा मंदारनी एक बायको म्हणून माझ्याकडनं काहीही एक्सपेक्टेशन ठेवली नव्हती की तू एक खेळाडू म्हणून काय करायला हवं. हे मात्र त्याच्याकडनं तो माझ्याकडनं कधी कधी जबरदस्ती पण नाही, आज कंटाळा तरी एक्सरसाइजला जायचं, कंटाळा तरी हे करायचं, हे त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. म्हणजे जे तो प्रोफेशनल कोच नक्कीच नसेल पण कोचचं जे काय काम असतं ते त्यांनी नक्कीच केलं. असं वाटतं तू असं म्हणशील ज्यांच्या बायका करिअर करतात त्या सर्व पुरुषांनी लक्षात घेतलं पाहिजे? अगदी नक्की. बरं मी थोडं पुढे जातोय. मला सांग यानंतर 2003ला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या देशामध्ये एक कॉन्ट्रोवर्सी झाली. तुला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला जो तुला मिळायलाच हवा होता. तुझ्या असोसिएशननी तुझं नाव सुचवलं होतं पण तो मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊन तुला मिळाला, तो सुद्धा तुला लढून भांडून मिळवावा लागला. असं का झालं? हो, मला मुख्य बेसिक प्रश्न असा आहे की राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड हे तुमच्या देशातलं हायेस्ट अवॉर्ड आहे. म्हणजे तुमच्या देशाचा जो सर्वोत्तम खेळाडू असतो त्याला हा ऑनर दिला जातो. मग जर हा देशाचा सर्वोत्तम ऑनर आहे तर त्याच्यासाठी आम्हाला अप्लाय का करायला लागतं? एखाद्या ऑनरसाठी तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही. जर तुमचा देशातला सर्वोत्तम खेळाडू कोण हे तुमच्या देशाला माहीतच असायला पाहिजे, मग तुम्हाला त्याच्यासाठी अप्लिकेशन द्यायची गरजच नाही. ही बेसिक चूक आहे आपल्या देशातली असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर बरेच त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झालेली, माझं ॲप्लिकेशन नंतर रद्द केलं गेलं. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी, मी आणि मंदारनी दोघांनीही ठरवलं की आपल्या देशात जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आपला हक्क आपल्याला मिळवायलाच हवा, आपला आवाज तिथे हवाच. आम्ही भांडलो म्हणून कोच आला, आम्ही सगळं भांडून सगळं परिस्थिती निर्माण केली म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि जर इथपर्यंत पोहोचले याला जर एक्नॉलेजमेंट ॲप्रिसिएशन देशाकडनं मिळालं नाही तर माझ्या पाठचे खेळाडू मुळीच वर येणार नाहीत. कारण एक मोटिवेशन असतं की अंजलीला खेलरत्न मिळालंय, मी सुद्धा मिळवू शकते. हा मार्ग फॉलो करतात बाकीचे शूटर्स, तर आपण हे मिळवायचंच. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये माझी पूर्ण मेडल टॅली आली होती की एवढे सगळे मेडल्स हिच्याकडे आहेत. तेव्हा तो जो मेसेज काय पोचायचा होता तो त्या कमिटीपर्यंत पोहोचला आणि मग त्यांच्याकडे काही ऑप्शन उरला नाही. मला सांग, तुझं पहिलं ऑलिम्पिक आणि पुढची 2 ऑलिम्पिक याच्यामध्ये फरक काय होता? ह्याच्यामध्ये बराच मेंटल फिटनेसमध्ये बराच फरक होता. आधीच्या ऑलिम्पिकमध्ये मी खूप रॉ होते, मला काही माहिती नव्हतं, एक्सपेक्टेशन्स नव्हते.
2004 मध्ये मी खूप रेकग्नाइज्ड अशी शूटर होते, वर्ल्ड नंबर 1 होते. त्यामुळे माझी स्वतःकडनं एक्सपेक्टेशन्स खूप जास्त होत्या, देशाच्या माझ्याकडनं एक्सपेक्टेशन्स खूप जास्त होत्या. आणि पण त्याचं प्रेशर मला असं काही नव्हतं की ते असणारच म्हणून, तर मी एवढ्या सगळ्या स्पर्धा चांगल्या रीतीने जिंकू शकत होते. त्याचा फरक पडला असं मला वाटत नाही, पण कुठेतरी कमी प्रोफेशनल गायडन्समध्ये राहिली म्हणून 2004 सालचं ऑलिम्पिकचं पदक हुकलं असं मला वाटतं. पण मग बीजिंग ऑलिम्पिक 2004 नंतर मग सुदैवाने लाजलो परत आले, पण तेव्हा 2005 नंतर जग इतकं पुढे गेलेलं होतं टेक्निकल बाबींमध्येही आणि इतर इक्विपमेंट्समध्येही. मग तो पेस मॅच करणं थोडं आम्हाला कठीण गेलं. तरी सुद्धा आम्ही काही मी मधल्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जिंकले, पण माझी जी त्या काळातली उमेद असते आणि आत्ताची याच्यामध्येही मला थोडा फरक वाटला. मला असं वाटत होतं की हे ऑलिम्पिक माझ्यासाठी बोनस आहे. 2006 नंतर मग मी त्या ऑलिम्पिकची तयारीला सुरुवात केली. मी आणि लाजलो आम्ही दोघांनी मिळून चांगला प्लॅन केला, खूप चांगलं प्रॅक्टिस केली. आणि ह्यावेळी तर म्हणजे गव्हर्नमेंट बरोबर कॉर्पोरेट्सकडनंही आम्हाला मित्तल चॅम्पियन्स ट्रस्ट आहे, ह्युंडाई मोटर्स, ह्या सगळ्यांकडनं आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला. आम्हाला रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये नोकरी मिळाली ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून. सगळं बॅकिंग होतं. पण तो काळ 2004 आणि तो मी ऑलरेडी मिस केला होता असं मला वाटतं. याच्या पुढे तू जे काय बघतेस, म्हणजे तुझा जो रोल आहे तो केवळ प्लेअर म्हणून नाहीये. आता तू कोचिंगही करायला सुरुवात केलीस. नेमबाजीचं जे काय झालंय गेल्या 20 वर्षात, तू समाधानी आहेस का, की आणखीन काही व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? समाधानी मी आहे, कारण खूप चांगला पॉझिटिव्ह चेंज आमच्या खेळासाठी आलेला आहे. आम्ही एवढ्या सगळ्या चांगल्या कामगिरीज इंटरनॅशनल लेवलवर मिळाल्यामुळे हा खेळ खूप प्रसिद्ध झाला. ह्याचं श्रेय मी मंदारला नक्कीच देईन, कारण पहिल्यांदा सुद्धा मी काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जिंकलेले, पण मला असं ते मीडियाला सांगावं किंवा फोटो काढून घ्यावा, माझा इंटरव्ह्यू द्यावा असं कधीच वाटायचं नाही. माझी अशी इच्छा होती की हे मी फक्त माझ्यासाठी करते, आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड, दॅट्स इट. पण त्यांनी मग मला समजावून दिलं की हे मीडियामध्ये देणं हे आवश्यक आहे, की त्यामुळे तुमचा खेळ प्रमोट होतो. फक्त तुला प्रसिद्धी मिळत नाही, तुमच्या खेळाला मिळते प्रसिद्धी. आणि त्या खेळाला प्रसिद्धी मिळाल्यामुळे आमचं पार्टिसिपेशन खूप वाढलं. एक काळ असा होता की 30 जणी नॅशनल चॅम्पियनशिपसाठी होतो. आता फक्त बॉम्बेची एअर वेपन कॉम्पिटिशन झाली की आम्हाला 600 ते 700 एंट्रीज मिळतात. पण तरी सुद्धा जर ऑलिम्पिक लेवलवर तुम्हाला परफॉर्म करायचं असेल तर जशी तयारी लागते तशी अजून आपल्याकडे नाही आहे. अजून आपण ऑलिम्पिक आपल्यासाठी दूर आहे असं मला वाटतं. मला सांग की साधारणपणे एखादा खेळाडू स्टार झाल्यावर, म्हणजे तू इंटरनॅशनल पदकं जिंकल्यावर सगळा मीडिया तुझ्या पाठी आला, प्रकाश झोत तुझ्यावर आला, तुला मदत करायलाही खूप रिलायन्स सारखे लोक पुढे आले. असं होण्यापेक्षा खेळाडू जेव्हा झगडतोय, धडपडतोय, मेहनत घेतोय, तेव्हाच त्याला अडॉप्ट करायला हवं असं तुला वाटतं? अगदी नक्की. म्हणजे हेच मी आणि मंदार नेहमी बोलत असतो की आपल्या देशाचा ट्रेंड हाच आहे की कोणीतरी खेळाडू मोठा होतो आणि मग तो खेळ प्रसिद्ध होतो. जसे कितीतरी खूप चांगले खेळ आहेत जे इंटरनॅशनली खेळले जातात, पण ते लोकांना माहितीच नाहीत की त्याची मैदानं कुठे आहेत, त्याच्यासाठी गायडन्स कुठून मिळतो, त्याच्यासाठी कोचेस अवेलेबल आहेत की नाही, त्याची काय रिक्वायरमेंट्स आहेत, हे आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. आणि हाच जो अवेअरनेस आहे तो शाळेपासून द्यायला हवा. शेवटी मी तुला एवढं विचारतो, पुढे काय तुला करायचंय आणि तू पुढच्या पिढीला काय सांगशील? या देशामधले भारतीय नागरिक हा स्पोर्ट्स हे करिअर करू शकतो का? म्हणजे खेळाडू म्हणून नाही, पण एकूणच करिअर करू शकतो का? काय सांगशील तू लोकांना? नक्कीच का नाही. एकतर मी जोपर्यंत हा खेळ एन्जॉय करीन तोपर्यंत मी नक्कीच माझ्या देशासाठी खेळेन. आणि त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत ज्या वर्षात जे अनुभव मिळवले, जो एक्सपिरियन्स, जे नॉलेज माझ्याकडे आहे, ते मला माझ्या देशाला परत करावंसं वाटतं. माझ्या देशासाठी मी चांगले शूटर्स तयार करण्याची माझी इच्छा आहे. मी आता सध्या माझी छोटीशी अकॅडमी सुरू केलेली आहे. माझे 4-5 जे शूटर्स मी तयार केले ते नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पुण्यामध्ये आहे. त्याच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं शूट केलं. तर असे काही चांगले टॅलेंट हंट करून मी आपल्यासाठी चांगली शूटिंग टीम तयार करेन अशी माझी इच्छा आहे. चांगलं कोच व्हायची माझी इच्छा आहे. जर तुमच्याकडे ती जिद्द असेल आणि तो आत्मविश्वास असेल आणि काहीही सॅक्रिफाईस करायची जर तयारी असेल तर तुम्ही हे क्षेत्र नक्की निवडू शकता. ही होती अंजली भागवत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असा एक खेळ तिने निवडला जो देशाला माहिती नव्हता आणि 20 वर्षामध्ये तो खेळ देशामध्ये लोकप्रिय केला. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत
या जोरावर काय घडू शकतं, असाध्य कसं साध्य होऊ शकतं, याचं अंजली हे मूर्तिमंत उदाहरण आहे. धन्यवाद.